तुटे धाव विठ्ठला विठ्ठल 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 धन्यवाद भाऊ. सुंदर असं या ठिकाणी रूपाचा अभंग सादर केलाय. तुळशी माळी श्वासांची तुटे धाव विठ्ठला तुळशी माळी श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला का सवीस रूप धाव विठ्ठला तुळशी माळी श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला का सवीस रूप धाव विठ्ठला तुळशी माळी श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला का सवीस रूप धाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला माय बापा विठ्ठला माय बापा विठ्ठला. धन्यवाद. सुंदर अशी या ठिकाणी भजनाला सुरुवात केली. वारकरीला खरोखर पंचरत्नांची आठवण करून दिला. कधी लागेल रे वेळा तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेळा तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेळा तुला गोडी अभंगाची. कार्यक्रम म्हटल्यानंतर ठीक आहे बुवा तुम्ही सुरुवातीला बोललात की गाणी म्हणता सुरुवातीचं जास्त म्हटलं बुवा असं काही विषय नाही कारण यमन राग जेवढं तुम्ही आळवशाल तेवढं राग कमी आणि म्हणजे त्या रागात एवढी गाणी ऐका म्हणजे तुम्ही आता रुपवली खायता तुझ्या चिकन्या रुपल्या खायचा का देखण्या रुपड्याला मन चोरून पाहतोय ग म्हणजे आपण जेव्हा गाणं म्हणतो ना काळाचा घडा व्हायचा पुरुषाच्या बायकोवरचं प्रेम मात्र चाकायचा कसा तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतोय ग दिलात छापूक झुपूक छापूक असं ना सुलत चव्हाण कशाला का दिलात छापूक झुपूक वाजूचा ना वाजत राहते ग. बरोबर ना बुवा. पण ठीक आहे बुवा यमन राग म्हटल्यानंतर बुवा खरोखर सुंदर गाणी बुवा मगाशी तुम्ही पण म्हटलात यमन रागात एक गाणं बघा पण मी सुरुवाती घेतले नाही कारण माका प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे वरिष्ठ व्यक्तींनी सांगितलं की ह्या सुरुवाती हिंदी गाणं योग्य नाही वाटत आपल्या लक्षात येते बघा. नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ पहचान
नंतर कुठला गाणं म्हटलंस मी? तूच सूर ठावा मजशी तूच तारी सूर रूप दाडी देवा तूच दारी सूर रूप दाडी देवा तूच दारी. व यमनराग भांडण असे रागात भांडणं होईल. घरादारापर्यंत जाऊन भांडणं करण्यापेक्षा ना भजनाच्या रागधारी भजनात भांडणं होईल. म्हणजे मागे उभा मंगेश तुझे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश तुझे उभा मंगेश मागे उभा मंगेश त्यामुळे त्या रागाच्या बाबतीत आपला विषय काही नाही. पण ठीक आहे. शब्द रूप घेऊन साधे गीत तू बनावे. शब्द रूप घेऊन साधे गीत तू बनावे. नाद मधुर ताला संगे स्वप्रिय भावे. नाद मधुर ताला संगे स्वप्रिय भावे. तान घेता मधुनीक तान घेता मधुनीक तान घेता मधुनीक तूच सावली सगुण रूप दावी देवा एकदा तरी सगुण रूप दावी देवा एकदा तरी सगुण रूप दावी देवा एकदा तरी. आहे ना बुवा. त्यामुळे रागाचा विषय नाही बुवा. कारण नाही तर वारकरी ते 4-5 गाणी हिंदी म्हणण्यापेक्षा हे रागातले गाणी म्हणून परवडले बुवा. होय की नाही? ठीक आहे, असू दे. त्यानंतर बुवा सुंदर तुमची प्रगती आहे. काय तुमका जास्त मी बोलणार नाही. पण तुम्ही पंचरत्नांची तुम्ही आठवण करून दिलात बुवा शॉर्ट अँड स्वीट मध्ये. कारण भाजले पण खूपच. तुम्ही बायकोचं सांगितलं बुवा. ठीक आहे. वास्तविक तू बायको म्हटल्यानंतर बायकोसाठी उकाना घेऊन फिरतो. अरे माता भगिनी म्हटल्यानंतर काय अगं म्हशी पंचाचे घरे खाशी. होय अगं म्हशी नाही ना बुवा. आज कान बघ ना कुठला आहे विठ्ठल रखुमाई साक्षात पंढरपुरा गेल्यासारखं म्हणजे गेल्यासारखं वाटलं आपल्याला. मग आपण कुठले जोक्स मारतो? अरे वास्तविक तू बायको म्हटल्यानंतर बायकोसाठी एक उकाना घेऊ होतं. काय माझ्या लाडक्या बायकोसाठी एक उखाणा. आता मी सर्च मारलं तुझ्यासाठी आहे. सोन्याच्या डब्यात ठेवला होता मी एक. सोन्याच्या डब्यात ठेवला होता मी एक. मी जिच्यावर प्रेम करतो ती आहे लाखात एक. असं तू उखाणा घेऊन होतो. कधी तर सकाळी फाटपटी 6 वाजता गेलोस की गो बाय आणि तेव्हा उखाणा म्हणून जातो. ऐकलं? प्रेम मत तुझा तुझा भांगला प्रेम तुझा. हा असे काय विषय नाही बाबा. पंचरत्न काय बघा. डोलच राजे इथे गाजले पंचरत्न काय आहेत ती भाऊ. ऐकलं? दोनच राजे इथे गाजले. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर.
राजगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. राजगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. असे नरमली देऊन शोभले. पाटील लंडन ब्रिटन पाटील भाऊ काय सांगतायत बघ. भोळा भोळा गे माझा हरी भोळा माझा हरी भोळा माझा हरी भोळा माझा हरी. भोळा अरे गावचे रत्न केला स्वशी चंद्र नंद कदम काय म्हणतात बोले देवा तुझ्या दरबारी आये कानाली. मनार जनमन लावून करवत हे गुलाब राजा सांगतो ऐका क्षणभंगुर हे जीवन आपलं कुणी भांडू नका. खोकर बुवा मी खोकर भजनाचा ये मी खोकर भजनाचा राजा. असे नरमली देऊन शोभले. असे नरमली देऊन शोभले. होते वीर बहादूर होते वीर बहादूर एक त्या रायगडावर Ah
खरोखरच बुवा सुंदर. तुमच्या पुढे वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करते बुवा. एक फरमाईश आली होती बघा. अच्छा सल्ला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सल्ला दिया तूने मेरे प्यार का, यार ने लूट लिया घर यार का. अच्छा सल्ला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सल्ला दिया तूने मेरे प्यार का, यार ने लूट लिया घर यार का. यार ने लूट लिया घर यार का. अच्छा सल्ला दिया तूने मेरे प्यार का. या बुवा प्रेम तेव्हाच नाही ना हो, बरोबर ना की नाही बुवा. बघू भया कारण आताच्या जमान्यात कोणाक भेटणं नाही हा, बरोबर ना. त्यामुळे जास्त उशीर नाही घेता बुवा. फरमाईश यांची. गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो, दिवाळी तुम्हा सुखाची जाओ, दिवाळी तुम्हा सुखाची जाओ, दिवाळी तुम्हा सुखाची जाओ. विषारी कोण आहे? नवीन भेटला बुवा काय नाही कोण म्हणून सुरुवातीला बुवा सांगितलं की एक वेळ पंगत चुकली तरी चालत पण संगत चुकता नाही, बरोबर ना बुवा. कारण विषारी कोण आहे बघा. एखादी मुंगी जमिनीवरनं चालत असताना ते एखाद्या पालीत मागल्या की ती पाल त्या मुंगीत पटकन उचलतली म्हणजे खातली, बरोबर ना. आणि पोट वाय जड झाला की भीतीर चढत असतली, ती भीतीर चढताना ते खाली पडली की तो विंचू बघतले. कोण विंचू बुवा, विंचू बघतली ती आणि परत त्या विंचवाक ठास मारतली, बरोबर ना. म्हणजे त्या मुंगीचा आणि विंचवाचा 20 पत्करू म्हणजे 20 पत्करूची ताकद त्या पालीत आणि परत तीच पाल जर एखाद्या कोंबड्यात बघल्या तर त्या कोंबडा त्या पाली ठास मारता म्हणजे पाल खाता. म्हणजे विंचवाची आणि पालीचा 20 पचवूची ताकद त्या कोंबड्यात आणि कोंबडा कोण खाता? माझं पाळाव म्हणून पोट पुढे येईल. ऐकलं कमी खाऊ खाया असा राहावा पाया सुटी. काय हिंमत लागली बघूया. पहिलो गडतून चालतात धावताना वर चढतात बघूया. ऐकलं बुवा काय नाही ह्या प्रेमाचे शब्द होते, राग मानायचो नाही. ऐकलं लक्षात ठेवा. त्यामुळे उखाणा झाला सकाळी जायचा तू उखाणे घेतलं की माझी वहिनी बरोबर उखाणे घेतली काय तांदूळ निवडताना भेटतात मला खडे होत आहे. तांदूळ निवडताना भेटतात मला खडे, आमच्या योगेश रावांना आवडतात गरम गरम बटाटे वडे. ती काकी कशी हसली कशी आहे काही तुका सांगा वाईट जरा लिंक तुटल्यासारखी झाली अजून मजा येईल असते. जरा साऊंड पण ठीक आहे काहीतरी समजून घेऊ का आता ज्या मजा येईल असं ठीक आहे बुवा काय विषय नाही. कारण अथांग महासागराने एका छोट्या नदीला विचारलं की तू माझ्या एवढी मोठी कधी होणार. अथांग महासागराने एका छोट्या नदीला विचारलं की तू माझ्या एवढी मोठी कधी होणार. तर त्या छोट्या नदीने त्या महासागराला काय उत्तर दिलं तुझ्या एवढं मोठं राहून खारट राहण्यापेक्षा मी छोटी राहून गोड राहील. कारण जंगलाचा राजा कोण केलास पैशाचा. जंगलाचा राजा सिंह देखील मान झुकून पाणी पितो गर्व असताना, बरोबर ना. माझा माझा या माझा खाजा त्यामुळे ठीक आहे. कारण कैलासवासी सीताराम हरी शितोळे यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुनीता शितोळे यांच्याकडून हे
उत्कृष्ट गायनासाठी एक आशीर्वाद रूपी 251 रुपयांचं पारितोषिक आहे बुवा. हाच काहीतरी भजनात जिंकल्यासारखं वाटतं. म्हणजे एखाद्या महिला वर्गाकडून आपल्यासाठी बक्षीस येतं बुवा. याच कितीतरी आपल्या भजनाची पोच पावते बुवा. कारण कैलासवासी सीताराम हरी शितोळे यांच्या पवित्र आणि पुण्य आत्म्याला चिरशांती लाभो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद बुवा. जास्त काय बोलणार आहे, फक्त 1-2 गाणी आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही झोपलास तर सगळ्या तो सत्यानाश झालो. झोपा नको, या जरा हमी उपाय जरा माझं कमी करा. हॅलो, ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज. कारण बुवा काशी की कला जाती मथुरा में मंजित बसती, काशी की कला जाती मथुरा में मंजित बसती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती. त्याचे कवी कोण आहेत बुवा? कवी भूषण. बरोबर ना बुवा? छत्रपती ऐक ना, गाणं आहे त्यांच्यासाठी, एक गाणं. आणि गजराला बुवा सुरुवात करणार, जास्त वेळ बुवा काही घेणार नाही. बुवा मगाशी निशात पार केलं म्हणजे काळी 2 स्टँडर्डचो पंचम. या पेटीवर निशात पार केले म्हणजे काळी 2 स्टँडर्डचो पंचम होता. बरोबर ना? आज माझी देखील असती तरी वाज जरा घासाघाशी वाज झाली असती, पण तुम्ही पंचमपर्यंत आवाज लावाल एवढी अपेक्षा. हा, नक्की लावताल. माका माहिती आहे भोंगीच्या देटापासून मोमटाचा आता ऐकलं. ठीक आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. भगवानी शान आहे एक नदी. शुभ संग जिंकले ते मावळे लढले, लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. ये मर्द मराठ्याची, या मर्द मराठ्याची मनुरी ताटमान आहे, मनुरी ताटमान आहे. रायगड किल्ला गाणं जेव्हा आपण म्हणतो ना, म्हणून सांगते सुरुवातीला गाणं आपण म्हणतो तेव्हा समोरच्या काळजात भिडा पडा. तुम पास आए यूं मुस्कुराए, तुम पास आए यूं मुस्कुराए, तुमने न जाने क्या सपने दिखाए. तुम पास आए यूं 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 मुस्कुराए, तुमने न जाने क्या सपने दिखाए. अब तो मेरा दिल जागे न सोता है, अब तो मेरा दिल जागे न सोता है. क्या करूँ हाय कुछ कुछ होता है, क्या करूँ हाय कुछ कुछ होता है. गाणं खय आता बघलंस ना, भेटू लागलो बघायचा. मी प्रेम नगरचा राजा, तू फुलवंती मधुरानी. मी प्रेम नगरचा राजा, वंती मधुरानी. प्रीतीचा राजकुमारा, तू झाले प्रेम दिवानी. रंगू
काळी दोनला लय प्रयत्न केलं, ऐकलं सलाम बाबा तुका खरोखर व अशीच प्रगती करा. पण सांगण्याचं तात्पर्य बोलूचं असता तर 100% बोललं असते, कारण 4-5 असे माझे ठेवलेले होते, तेवढं बॉल टाकतले तेवढं षटकार शिकायच्या बाहेर, त्यामुळे काहीतरी अतिरिक्त करून उपयोग नाही. आज जोडी बघा ना अतिशय सुंदर आहे, वाढावेच होईल, वांदोच नाही. म्हणजे तुम्ही अतिरिक्त केला असतास तर माका अतिरिक्त बरोबर होतं, मी अतिरिक्त केला असेल म्हणजे ह्याच काहीतरी बदनात जपूचा आहे ना. ठीक आहे, असू दे, धन्यवाद व्यक्त करतो भाऊ तुम्हाला. कारण बहीण लाडकी बहीण एक थोडक्यात फक्त दुर्वास पवनचो गजर थोडक्यात घेते आणि कचरा हात घालते बघा. असा माझा भाऊ देई खाटल्यावर खाऊ, चिंता त्याला माझ्या संसाराची. भाऊबीजेचे पण बुवा पैसे गेले दादांकडून, 1,500 महिन्याचे बाजू भरवले, 3,000 आणि ते 1,500 4,500 रुपये अकाउंटला येते आणि आता वेगळे भेटले 3,000. तुझ्या माझ्यासारखे नाही लावणार आपलं काय नाही. मग असा माझा भाऊ देई हटल्यावर खाऊ, चिंता त्याला माझ्या संसाराची, चिंता त्याला माझ्या संसाराची. लाडकी मी बहीण दादाची, लाडाची लाडकी मी बहीण दादाची, लाडाची. चिंता त्याला माझ्या संसाराची, चिंता त्याला माझ्या संसाराची. दादाची लाडाची लाडकी बहीण दादाची. फुकट दान दान देई मिळे दर महिन्याला, 1,500 रुपये दर महावर खर्चाला. फुकट दान दान देई मिळे दर महिन्याला, 1,500 रुपये दर महावर खर्चाला. आयुष्मान असत चिंता नाही आजाराची, लाडकी लाडकी बहीण दादाची, लाडाची लाडकी बहीण दादाची, लाडाची. धन्यवाद. या ठिकाणी गजराला मग सुरुवात करतोय. धन्यवाद. कारण बुवा महाराष्ट्र ही संतांची पवित्र भूमी आहे आणि या पवित्र भूमीमध्ये, या संतांच्या पवित्र भूमीमध्ये आपलं कुठेतरी मराठमोळा लोक काहीतरी बाजूक जात राहिला. म्हणजे नऊवारीच्या झाडेवरती बुवा, नऊवारीच्या जागेवरती जीन्स पॅन्ट दिली आहे. त्या झालेलंच आहे, ज्याची 28ची पॅन्ट असतात तर तो 32ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेत गेलो तर पाठचे दर्शन घेऊ पाहिजे, त्यांनी कॉईन टाकायचो होय. आणि असोच जर तो पंक्तीक जर वाढवून बाबा जर वाकलो खाली तर पाठचे खीर खाऊ काही या तू जीवित रह रे बाबा. ऐकलं, रेस्टिंगच्या दुकानात काम केलं असतं, एवढा अभ्यास करून केला असतं, पण तू काही तुझे नाल करू काही प्रेमात गेलंस तू. ऐकलं, ठीक आहे असं दे बुवा. आई जर कधी कोणत्याभर सुख तिच्या पदरात टाकायची जर संधी मिळाली तर ती कधी बुवा चुकवू नका, कारण स्वतःच मन मारून ती आयुष्यभर तुमच्यासाठी बुवा झिजत असतात. ती म्हणजे बुवा आपली आई आहे, नाही का. ठीक आहे, आयुष्यात काही झालं तरी कधीही आपल्या आईच्या प्रेमाची तुलना कोणाशी करू नका, कारण बुवा या जगात कोणत्याही व्यक्तीचं प्रेम बदलू शकता. वाटलं काय 4-5-50 घेऊनच, पण आईचं प्रेम कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही, वस्तुस्थिती आहे बुवा. बरोबर ना. ठीक आहे बुवा. दोनच राजे इथे गाजले शिवनेरी किल्ल्यावर,
माझ्या राजाचं नाव गाजतई गड किल्ल्याच्या शिखरावर. या चालीवरती आवाज गजर आहे. ठीक आहे, धन्यवाद. सिंधुदुर्गचे आम्ही भावे श्रद्धा आमची देवावर. सिंधुदुर्गचे आम्ही भावे, कारण बुवा माझा सिंधुदुर्ग किल्ला काय, माझा सिंधुदुर्ग किल्ला काय या गजराच्या माध्यमातून थोडक्यात 10 ते 15 मिनिटात मांडण्याचा प्रयत्न करतोय. बुवा ठीक आहे. सिंधुदुर्गचे आम्ही भावे श्रद्धा आमची देवावर. माझ्या जिल्ह्याचं नाव गाजतई जगाच्या पताकावर. माझ्या जिल्ह्याचं नाव गाजतई जगाच्या पताकावर. माझ्या जिल्ह्याचं नाव गाजतई जगाच्या पताकावर. माझे अभिषेक शिरसाट बुवाने लिहिलेलं गजरा म्हणजे मी तो जपून ठेवलंय. बरोबर ना बुवा? अभिमानाने अभिमानाने सांगू जगाला आम्ही सारे कोकणी. अभिमानाने सांगू जगाला आम्ही सारे कोकणी. ऐकण्यासाठी गोड वाटे भाषा आमची मालवणी. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन भूमी झाली. छत्रपतींच्या, कारण छत्रपती शिवाजी महाराजात असते तर प्रत्येकाचा कार्य सोन्याचा होता. अरे छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे छत्रपती आहे. काय का बुवा? निष्कलंक जीवन जगायला शिकवणारा मंत्र म्हणजे छत्रपती. या रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा जाणता राजा म्हणजे बुवा छत्रपती आहे. या महाराष्ट्रावर वाईट नजर चालून आलेले अफजल खानाचा कोंडळा प्रतापगडाच्या पायथ्याशी काढणारा जाणता राजा म्हणजे बुवा आपले छत्रपती. काय म्हणतो बघा? छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन भूमी झाली. विजयदुर्ग सिंधुदुर्ग देवगड किल्ला शान आमची वाढली. विजयदुर्ग सिंधुदुर्ग देवगड किल्ला शान आमची वाढली. स्वच्छतेत पहिला नंबर माझा दिल्लीच्या तख्तावर. बोला, स्वच्छतेत पहिला मान. असली थोडाफार बोलतोय कारण स्वच्छतेत पहिला मान म्हटल्यानंतर आज घरोघरी संडास झालेलो तेव्हा सांगायला तात्पर्य बुवा कारण वाईच कारण बुवा आमचे अगंधार मुक्त संघटनेचे अध्यक्ष आमचे बुवा, कारण बुवा दिल्लीच्या तख्तावरून प्रथम पारितोषिक आपल्या गावात तुमच्या भेटलेला होता. त्या बक्षीस देवसाठी दिल्लीच्या तख्तावरून काही लोक इल्ले म्हणजे ते पदाधिकारी इल्ले ते पद घेऊन आपलं पथक तर बक्षीस देवसाठी तुमच्याकडे इले. आणि बुवांका काय सांगतो की बुवा स्वच्छतेत म्हणतात तुमच्या गावचं पहिलं नंबर इलो म्हणतात. त्याने मग त्याने 2 संडासाचे 2 काय फायदे सांगशाल काय? बुवाने सांगितले आणि पहिलं फायदा म्हणता पुढे पुढे म्हणता जाऊचा लागत नाही. कारण भाता बिता कापलेली असत तर तेव्हा म्हणता पुढे पुढे जाऊचा लागणार नाही. संडास झालो
ऐकलं नको फुलचा नाही पण आता उद्या मग याच्यावर काहीतरी पण दुसरं पाहिजे नुसती म्हणता नुकतीच म्हणता भाता बिता जर कापलेली असतील तर फुलवाऱ्यांपासून म्हणता अडचण नाही बुवा म्हणता रामकृष्ण हरी बुवा हे तुमचे 2 सल्ले ऐकून त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तुमचे बक्षीस तुमच्या खिशात घालून वाटते की लागले एवढं पोतलेला माणूस असतो हा म्हणून काय म्हणते बघा स्वच्छतेत पहिला नंबर माझा दिल्लीचा तक्तावर माझ्या जिल्ह्याचं नाव गाजते जगाच्या पत्रकावर अंगणवाडीची बाराडी देवी नवसाला पावले बघा आचारसंहिता असल्यामुळे चालीवरती गजर सादर करतो बघा अंगणवाडीची बाराडी देवी नवसाला पावले त्या पूर्ण घाटाची मताची बाटली चवचा कुणाविते त्या पूर्ण घाटाची मताची बाटली चवचा कुणाविते महाशिवरात्री कुंडकेश्वरती जत्रा मोठी भरते कुंडके गावाची भगवती माता पार्वती जणू दिसते वाडे गावाचं पांडवकालीन मंदिर विमलेश्वर वाडे गावाचं पांडवकालीन मंदिर विमलेश्वर माझ्या निसर्गरम्य सागर किनारा आम्हा जणू लाभला सुरमई पापलेट गाड्या बांगड्याचा आस्वाद दाखला थोडा मार्ग सावंतवाडी मालवण वेंगुर्ला कणकवली तालुके उडाळ देवगड वैभववाडी डबल भारी रंगते नालंग बागवे कलिंग राणी कचडले दशावतार नालंग बागवे कलिंग राणी कचडले दशावतार माझ्या संतांची पवित्र भूमी येते भक्तांचे घरदार समर्थ रावळ बालचंद्र ते दत्त गुरु अवतार मनगावात टेंबे स्वामींचं भव्य दत्त मंदिर हा गजर म्हटल्यानंतर याच्यात खूप काही बोलण्यासारखे बुवा पण शॉर्टकट गजर घेते मनगावात टेंबे स्वामींचं भव्य दत्त मंदिर शिमगावरी दसरा दिवाळी गणपतीचा गजर आज अभिषेक गजरी गाऊन सांगे जिल्हा माझा सुंदर आज अभिषेक
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे